तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच जुली गाठ ग ही मालिका सन मराठी या चॅनलवर लागते. आणि या मालिकेत आता खूपच ही मालिका आता खूपच रंगतदार आणि खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तर ती कशी तर ती बघूया. आणि या मालिकेत आता दामिनी विलास भास्कर यांचा प्लॅन असतो की आता सावीला काहीतरी करायचं आणि तिला गायब करायचं म्हणून. आणि त्यांच्या प्लॅननुसार ते सावीला ते गाडीत बसवायला निघतात. तेवढ्यातच तिथे धैर्य पोचतो आणि धैर्य ऐनवेळी तिथे आल्यामुळे आता दामिनीचा प्लॅन फ्लॉप होतोय. तर तो कसा, तर तो प्लॅन नक्की कसा फ्लॉप होतो हे आज आपल्याला या भागात बघायचं आहे. तर ते सगळे सावीच्या रूममध्ये जमलेले असतात आणि तिला ती खूप घाबरलेली असते. त्यामुळे ते सगळे धीर देत असतात. आणि इकडे दामिनी, विलास आणि भास्कर हे नाटक करत असतात की त्यांना असं वाटतं की ते असं दाखवतात की त्यांना तिची खूप काळजी आहे. तर मग तेवढ्यात एक कॉल येतो दामिनीला. तर दामिनी बोलते हा कोणाचा कॉल आहे. तर ती उचलते. तर तेव्हा असतो धैर्यने परागच्या फोनवरतून आता दामिनीला कॉल केलेला असतो. दामिनीला तो बोलतो की मला सावीशी बोलायचं आहे, सावी कशी आहे, बरी आहे ना वगैरे असं तो बोलत असतो. तर मग ती त्याला खोटं सांगते, बोलते सावी बरी आहे म्हणून. ती सकाळपासून खूप रडली, तर त्यामुळे ती आता बरी आणि मी तिच्या रूममध्ये नाही असं ती बोलत असते. मग तो बोलतो की मला सावीसोबत बोलायचं आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे, त्यामुळे तू आता तिला लवकर फोन दे, मला काही तिच्याशिवाय राहत नाही असं तो तिला बोलत असतो. तर मग ही बाहेर येते आणि बोलते की ती आता झोपली म्हणून आणि खोटं सांगते की ती झोपली म्हणून. तर ती त्याच्या आधी ओरडत असते. मग तो बोलतोय की ती का ओरडते म्हणून. तर ती बोलते की नाही अरे घाबरली ती थोडी, तिला भीती वाटते त्याच्यामुळे तिचं झालं असं. आणि सकाळपासून ती रडत होती त्याच्यामुळे आता ती झोपली, त्यामुळं मग मी नाही देऊ शकणार फोन, तू ठेव फोन म्हणून. आणि तू तुझी काळजी घे असं ती त्याला बोलत असते आणि त्यांचं बोलणं चालू असतं. आणि मग तो फोन ठेवतो. तर मग तिथले इन्स्पेक्टर परागला बोलतात की तुमचा आता वेळ संपलाय, तुम्ही इथनं जाऊ शकता आणि तुमचा वेळ संपलाय. मग तो धैर्य परागला बोलतो की तू जा घरी म्हणून, तुझी तिकडे पण गरज आहे, मी थांबतो इथे, आजची रात्र कशी तरी काढतो. पण त्याच्या मनात धैर्याच्या मनात असं काहीतरी वाटत असतं की तो सावीला त्याला सावीविषयी काळजी वाटत असते. आणि तो बोलतो की तिला मानसिक त्रास खूप आहे, त्याच्यामुळे मला आता तिला घरी यावंच लागेल आणि मला तिला भेटावंच लागेल. पण पराग त्याला बोलतो अरे आजचीच रात्र काढ आणि उद्या तू घरी येशील, उद्या तू तुझ्या सावी शेजारी असशील, सावी तुझ्या शेजारी असेल. तर तो त्याला असं बोलत असतो. पण धैर्य मात्र काय ऐकत नाही, त्याला तिची काळजी वाटतच असते. आणि मग तो त्या परागला बोलतो की तू जा घरी, माझं मी बघतो म्हणून कसं यायचं कसं नाही. तर मग पराग घरी यायला निघतो. तर मग हा धैर्य त्याला वाटतच असतं मला घरी जायचे, त्याची खूप इच्छा असते घरी जायची, पण आता तो कसा जाणार. त्यामुळे तो तिथल्या पोलिसांना इन्स्पेक्टरला आवाज येतो आणि त्याला बोलतो की मला घरी जायचं आहे म्हणून मी लवकर घरनं जाऊन पटकन येतो, 1 तासाचाच वेळ द्या मला, पण मी परत येईल, पण मला आता घरी जाऊ द्या म्हणून, माझ्या बायकोला माझी गरज आहे असं तो त्या इन्स्पेक्टरला म्हणत असतो. तर मग ते इन्स्पेक्टर बोलतात की पोलीस स्टेशन आहे इथे, असं काही चालत नाही आणि तुला घरी मला काही सोडता येणार नाही असं तो बोलत असतो. आता मग ह्याला येतो राग. त्याच्यामुळे हा जेलचा दरवाजा वाजवत असतो, त्याला लाथा मारत असतो आणि मला घरी जायचं असं तो मोठमोठ्याने ओरडत असतो. त्यामुळे तिथले मेन इन्स्पेक्टर येतात आणि ते त्याला बोलतात की काय चाललंय म्हणून. शांतपणे झोपून सुद्धा देत नाही आणि तुम्हाला काय हवंय तो असं बोलत असतो. मग ते इन्स्पेक्टर त्याला बोलतात हे पोलीस स्टेशन आहे, धर्मशाळा नाही आहे, वाटेल तेव्हा घरी जायचं, वाटेल तेव्हा यायचं, त्यामुळे तुम्हाला सोडता येणार नाही. आणि तो मग तिकडे निघून जातो. तर मग इकडे जो कॉन्स्टेबल असतो त्याच्याकडे हा धैर्य बघत असतो आणि त्याला आता एक प्लॅन सुचत असतो. पण इकडे मात्र दामिनीचा वेगळाच प्लॅन सुरू असतो. त्यांचा पहिला प्लॅन तर झालेला असतो, त्यामुळे ती तिच्या मुलांना बोलते की आता प्लॅन दुसरा लक्षात आहे ना. तर मग भास्कर ते बॉटल काढतो. आता ती नक्की कोणती बॉटल आहे आता आणि ते नक्की त्या बॉटलचं काय करणार आहे हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. तेवढ्यात त्यांचा प्लॅन होतो. तेवढ्यात तिथे येते अवंती. आता ती अवंती तिला बोलते की तुम्ही मला एक टीममध्ये घेत नाही आहे आणि तुमचं काय चाललं ते मला तुम्ही सांगू शकता. तर मग तिकडे दामिनी निघून जाते. तर मग अवंती बोलते की तुम्हाला नाही सांगायचं आहे का, तर माझ्याकडे दुसरा पर्याय आहे, मी आता धैर्यांना कॉल करते आणि त्यांना सगळं सांगते म्हणून. ती थोडक्यात तिला धमकीच देत असते की मला सांग नाही तर मी असं करेल म्हणून. त्याच्यामुळे दामिनी तिला सांगते आणि तिला बोलते की त्याला कॉल करायची काही गरज नाही आणि मग ती तिला सगळं सांगते. इकडे धैर्याला प्लॅन सुचतो, त्यामुळे तो इन्स्पेक्टरला त्याच्याजवळ घेतो आणि त्याचा गळा दाबतो आणि त्याला बोलतो की मला चावी द्या म्हणून, मला इथनं बाहेर जायचं आहे आणि मला इथनं घरी जायचं आहे, मी लगेच येईन पण मला इथनं बाहेर जायचं असं तो त्यांना बोलत असतो.
आणि तो त्याला खूप म्हणजे त्या इन्स्पेक्टरला खूप त्यांचा गळा दाबून धरतो. मग त्या इन्स्पेक्टरकडे काही पर्याय नसतो चावी देण्याशिवाय. तर मग ते त्याला चावी देतात आणि मग हा धैर्य आतूनच कुलूप खोलतो आणि मग बाहेर येतो. मग तो बाहेर येतो तर तेवढ्यात सगळे पोलीस असे तिथे येतात आणि त्याला गोलेडा मारतात. इकडे सावी खूप घाबरलेली असते आणि तिला आता खूप भीती वाटत असते. ती रडत असते. ती बोलते, तू फ्रेंड तू कधी येणार, इकडचे सगळे वाईट आहे म्हणून माझ्याशी खूप वाईट वागताय असं ती तिथे बोलत असते. कारण हे तिला नुसते घाबरत असतात आणि तिच्याशी खूप वाईट बोलत असतात, वागत असतात. तेवढ्यात मग तिथे विलास येतो आणि तिला म्हणजे तो तोंडाला काळं लावून आलेला असतो आणि तिला तो भूतासारखं घाबरत असतो. म्हणजे मी भूत आहे आणि मी तुला आता खूप घाबरवणार, मी तुला आता घेऊन वगैरे जाणार, अशा टाईपमध्ये तो तिला घाबरत असतो. आणि तो उठतो आणि तिला बोलतं की तुला सकाळी काय केलं होतं, तुला कोणी धरलं होतं, असे वगैरे तिला तो प्रश्न विचारतो. त्यामुळे सावी अजूनच घाबरते आणि तो तिला ओरडून वगैरे दाखवत असतो. त्यामुळे ती अजूनच घाबरते. इकडे धैर्याने पोलिसांना मारण्यासाठी म्हणजे त्याला घरी यायचं असतं, त्याला सावीला भेटायचं असतं आणि सावीला भेटणं ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे तो पोलिसांना बोलत असतो, मला सोडा, नाहीतर मी ही खुर्ची तुमच्या डोक्यात घालीन आणि कोणाला सुद्धा मारू शकतो, असं तो बोलत असतो. पण इकडे ते इन्स्पेक्टर इशारा करतात आणि मग त्याच्या हाताची खुर्ची ओढायला सांगतात. मग ती खुर्ची पुढे ढकलतात आणि आता मग ते सगळे धैर्याला पकडतात. आता धैर्याला पकडतात त्याच्यामुळे तो खूप ओरडतो. तो बोलतो की मला घरी जायचे, मला घरी जायचे. त्याच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की त्याला घरी जायचे, त्याला सावीला थोडं धीर द्यायचे आणि तो परत पोलीस स्टेशनमध्ये येणार होता. पण पोलिसांनी तर दामिनीने पैसे दिलेले, त्याच्यामुळे त्यांना काही करता येत नव्हतं. आणि मग तो इन्स्पेक्टर बोलतो की जर मला पैसे नसते ना मिळाले, ह्याला कधीच ठोकला असता. तर मग तो इन्स्पेक्टर त्याच्या डोक्याला बंदूक लावतो आणि बोलतो की गप आत हो, नाही तर तुला बंदुकीने गोळी झाडेल म्हणून. आणि मग इकडे तो विलास तिला घाबरत असतो आणि तिला बोलतच असतो, तुला सकाळी कोणी घाबरवलं, कसं घाबरवलं, आता तुला घाबरू का, तुला कुठे पकडलं होतं, असं तो तिला बोलतो. मग सावी घाबरते आणि तिकडून पळून जाते. तर मग सावी बाहेर पळून येते तर तिथे भास्कर असतो आणि ती भास्करला धडकते आणि खाली पकडते. आता तोही तिला घाबरवायला लागतो आणि तोही त्याने सुद्धा तोंडाला काळा लावलेला असतो. आता ते सगळे जमा होतात आणि इकडे अवंती लाईट बंद झाक म्हणजे लाईट अशी झाकझूक असा पूर्ण म्हणजे भूताचा गेटअप ते सगळे तयार म्हणजे त्याचा तो प्लॅनच असतो. आणि ते सगळे तिला म्हणजे सावीला घाबरत असतात आणि मग ती तिकडे झाकझूक असं करतच असते. मग सावी खूप घाबरते, ती खूप ओरडते आणि ते तिला ओरडायचे असं म्हणजे आवाजाने, ओरडायच्या आवाजाने ते तिला खूप घाबरत असतात. मग तिथं त्या विलासला चावते आणि मग तिथनं पळ काढते आणि मग ती तिच्या रूममध्ये जाऊन बसते. आणि इकडे तर आता धैर्यला मारण्यासाठी पोलिसांनी बंदूक काढली बाहेर आणि मग धैर्य काय करतो, तीच बंदूक स्वतःकडे घेतो आणि पोलिसांना बोलतो की जर तुम्ही मला इथनं सोडलं नाही तर मी यापैकी एका पोलिसाला मारून टाकेल. आता मग पोलीस घाबरतात आणि त्यांच्याकडे काही पर्याय नसतो. तो धैर्य त्यांना बोलतो की माझी काही चुकी नाही आणि माझ्या बायकोला मानसिक त्रास आहे हा तुम्हाला माहिती, तरीसुद्धा तुम्ही मला जाऊन देत नाही आहे. पण आता सगळ्या पोलिसांनी आतमध्ये व्हा, मी तुम्हाला कुलूप लावेल आणि मग तो तसा जाणार, असं त्याचा प्लॅन नसतो. तो बोलतो की सगळ्यांनी आतमध्ये व्हा, नाहीतर मी याला मारेल म्हणून. तर मग त्याच्यामुळे सगळे आतमध्ये होतात. मग धैर्य त्यांना सगळ्यांना आतमध्ये टाकतो आणि तो गेट बंद करून त्या दरवाजाला कुलूप लावतो आणि बोलतो की मला फक्त 1 तासाचा वेळ द्या, कोणीच काही गडबड करू नका, मी 1 तासानंतर पुन्हा येईल, पण आता तुम्ही काही करू नका, असं तो त्यांना बोलत असतो. आणि चावी तो स्वतः घेऊन जातो. मग आता तो बाहेर यायला निघतो आणि तिथनं म्हणजे शक्यतो तो पळतोच, पण तो परत येणार असतो कारण त्यांना पोलिसांनी त्याला परवानगी दिलेली नसते की तू घरी जा वगैरे असं. त्याच्यामुळे तो मग तिथनं निघून जातो. तर मग ते आतमधले पोलीस आहे ना खूप ओरडत असतात, ते गेट वाजवतात, ते जेलचा दरवाजा ठोकतात, कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या हातून काही ते उघडणार नसतं कारण ते बाहेरून लावलेलं असतं. इकडे मग सावी खूप घाबरलेली असते आणि ती चादर घेऊन आतमध्ये म्हणजे तिच्या रूममध्ये लपत असते. तेवढ्यात मग तिथे दामिनी येते आणि दामिनी मागणं विचार करते, म्हणजे ती मनातल्या मनात बोलते की तुला आता मी माझ्या धैर्याच्या आयुष्यातून लवकरच काढणार आहे. आणि तू खूप म्हणजे तिला ती तिची धैर्याची बायको म्हणून पाहिजे नव्हती आणि तिला ती आवडत नसते. त्याच्यामुळे आता विलन कसा असतो त्या टाईपमध्ये ती त्या मालिकेमध्ये असते आणि ती तिची भूमिका सादर करत असते. तर मग इकडे धैर्य तर आता बाहेर आलेला आहे, पण तो विचार करतो की आता मी घरी कसा जाणार आणि काय करू. आणि तेवढ्यात त्याला तिथे पोलिसांची गाडी दिसते, पण तो घाबरत तिथे जातो कारण तिथे कोण पोलीस नाही याचा तो विचार करतो. तो गाडीत बसतो आणि गाडी चालवायला पाहतो तर तिकडून त्याला एक बंदुकीने मारलेलं म्हणजे त्याच्या डोक्यात एक मारलेलं असतं. ते कोणी मारलेलं असतं तर तिथं असतं एक पोलीस. तो पोलीस येतो आणि तो धैर्य आतमध्ये बसलाय, त्याला तर अटॅक झाली होती, त्यामुळे ते पोलीस त्याच्या डोक्यात मारतात आणि धैर्याला अशी
गुंग येते आणि चक्कर आल्यासारखं होतं. त्यामुळे धैर्य हा बेशुद्ध होतं, कारण त्याला डोक्याला मार लागलेला आहे आणि तेवढ्यात यांनी परत डोक्याला मारलं, त्याच्यामुळे तो बेशुद्ध होतो. आता इकडे सावीला परत घाबरवायला भास्कर आलेला असतो, कारण त्यांचा प्लॅनच असतो की हिला सारखं घाबरायचं आणि हिला मानसिक त्रास द्यायचा म्हणून. तर तो तिला घाबरवायला आला असतो आणि तो आता हातात चाकू घेऊन आलेला असतो. तो चाकू तिला मारायला मग जातो, तर म्हणजे तो तिला मारणार नसतो, पण तो तिला घाबरत असतो. मग तो तिच्या हातातला ससूला घेतो आणि बोलतो की मी याला मारू का, ह्याचा कान कापू का, हा ससूला कोणाचा आहे वगैरे असे तिला भयानक असे प्रश्न विचारत असतो. पूर्ण भूत म्हणजे नाही का भूताच्या स्टोरी टाईप ते असं तिला घाबरत असतात, तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. मग तो काय करतो, तिचा ससूला घेतो आणि बोलतो की सत्ता ससूल्याचे तुझे मी कान कापणार म्हणून. आणि तो खरंच तिच्या ससूल्याचे कान कापतो आणि मग तिला खूप भीती वाटते. आता मग तिच्या ससूल्याचा कान कापलाय, त्यामुळे आता सावीला राग येतो. त्यामुळे ती त्याला डायरेक्ट ढकलून देते आणि तो काय करतो, मग तो त्याच्यातला सुरा तो खाली फेकतो आणि तिला बोलतो की हा सुरा उचल म्हणून, आणि मी तुझ्या ससूला मारलंय ना, तर त्याच्यामुळे तुम्हाला मारा, असं तो तिला बोलत असतो. आणि तोच तिला तो सुरा घ्यायला भाग पाडतो. मग ती सुरा घेते आणि म्हणजे त्याच्या मागे पूर्णपणे धावत असते की आता ह्याला मला मारायचे, कारण ती थोडी वेडी झालेली असते, त्याच्यामुळे ती त्याला घाबरत असते. आणि हा सुद्धा म्हणजे तिला इंटेन्शन देत असतो की मला मार तू. आणि ती त्याच्या मागे हात सुरा घेऊन मागे लागते. तो तिला बोलतो मी फाडू का मी तुझा ससुलाचा कान फाडू का. तर मग तिला राग येतो आणि ती तिच्या नादातच असते. तिला फक्त तिच्या ससूला पाहिजे असतो आणि ह्याला फक्त तिला भीती दाखवायची असते आणि तिला खूप घाबरवायचं असतं. मग ती त्याला सुरा दाखवतच असते. तेवढ्यात मग तिथे नीता येते आणि नीता त्या भास्करला वाचवण्याचा प्रयत्न करते. आता नीताचा खूप विश्वास असतो आणि तिला तिच्याबद्दल खूप प्रेम वाटत असतं. त्यामुळे ती तिला बोलत असते की तू शहाणी आहेस ना, तू तो सुरा खाली ठेव म्हणून. तर भास्कर बोलतो की ती वेडी, त्या वेडीचं काय ऐकतंय, ती आता कोणाला पण मारेल म्हणून. तर मग नीता आर्याला बोलते की तू सांग म्हणून. तर मग ती बोलते की तू माझी फ्रेंड आहे ना, जर तो सुरा बाजूला काढ म्हणून. तर ती बोलते की माझी कोण फ्रेंड वगैरे नाही. सावी बोलते माझी कोण फ्रेंड वगैरे नाही, त्यामुळे मला माझा ससूला पाहिजे. आणि ती सारखंच बोलते माझा ससूला दे. मग तिथे सगळेजण जमतात. दामिनी सुद्धा येते. तर ही सावी दामिनीला सुद्धा सुरा दाखवते. तिला माहिती नसतं या सुराने नक्की काय होणार आहे, नक्की किती काय होईल. त्यामुळे तो भास्कर तिला पुन्हा वेडी म्हणतो. तर ती बोलते की तूच वेडा म्हणून आणि मला माझा ससूला पाहिजे. मग ते सगळे आतमध्ये येतात. भास्कर आतमध्ये पळून जातो आणि आतमध्ये विलासाने अवंती बोलत असतात. आणि तेवढ्यात मग धावत पळत तिथे दामिनी येते आणि दामिनी बोलते की आपली सावी खूप वेड्यासारखी करते, तिला कोणीतरी समजावा असं खोटं नाटक करत असताना ती विलासाने अवंतीला डोळा मारते. मग ते सुद्धा बोलतात की सावीला समजावा, सावीला काहीतरी झालं असं तसं बोलत असतात. आणि मग तिकडनं बाहेर भास्कर आतमध्ये पळत येतो. तर मग सावीसुद्धा त्याच्या मागे सुरा घेऊन पळत येते आणि मग आता सगळे घाबरतात. आता हिच्या हातनं जर कोणाला सुरा वगैरे लागला तर किती मोठी दुर्घटना होईल. ती सगळ्यांनाच एक एक करून सुरा दाखवत असते आणि सगळेच बोलतात तू हुशार आहेस, तू वेडी नाही आहेस, तू तो सुरा खाली ठेव म्हणून. पण सावी काय तो सुरा खाली ठेवत नाही आणि तिला तिचा ससूलाच पाहिजे असतो. पण भास्करने तिला अजून ससूला दिलेलं नाही. तिला सगळे समजावत असतात की तू ते खाली ठेव म्हणून खाली ठेव, पण ती कोणाचंच ऐकत नाही. आणि ती प्रत्येकाच्या अंगावर सुरा घेत असते आणि ती बोलते कापू मला माझा ससूला दे म्हणून. पण ती कोणाचंच काही ऐकत नसते. आता त्यानंतर मग भास्कर पुन्हा तिला चिडवतो आणि पुन्हा तिला बोलतो की तू वेडी आहेस म्हणून, आणि तिला असंच काहीतरी बोलत असतो. त्याच्यामुळे आता सावीला परत राग येतो. मग सावी पूर्ण घरभर त्याच्या मागे पळते की मला माझा ससूला दे, नाहीतर मी तुला मारेन, मला माझा ससूला दे, नाहीतर मग मी तुला मारेन. आता हे सगळं होतं. मग सगळे त्या विलासच्या मागे म्हणजे विलास आणि सगळे ते भास्करच्या मागे पडतात. आणि मग इकडे दामिनी नावाच खेळ खेळते. म्हणजे त्यांना असं म्हणजे कोणालाच असं वाटायला नको की हा त्यांचा प्लॅन होता म्हणून. त्यामुळे मग ती सावीच्या आईला कॉल करते, म्हणजे अनुराधाला कॉल करते आणि त्याला सांगते की आपली सावी आपल्या सावीला काहीतरी झाले, पण मेन काय झाले आणि ती मी सावी नक्की काय करते ही काय ती त्या अनुराधाला सांगत नाही. आणि मग अनुराधा घाबरते आणि ती बोलते की माझ्या सावीला काय झालं, आणि ती तिच्या मुलाला आवाज देते. आणि मग ते दोघे इकडे यायला निघतात, कारण हिने आता कॉल केलेला असतो आणि हिला एवढंच पाहिजे असतं की ते इथे येऊ देत आणि ही नक्की काय तमाशा करते. पण तो तमाशा ह्यांच्यामुळे सुरू झालेला असतो. ते काय करते, सावी काय करते हे त्यांना दाखवायचं असतं. पण ह्यांचा दुसराच प्लॅन असतो. ह्यांचा प्लॅन असतो आता सावीला गाडीत भरायची म्हणून, कारण त्यांना तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकायची असते. त्यामुळे आता ते तिला गाडीत भरायला निघतात आणि तेवढ्याच इथे
धैर्य येतं. धैर्य कसा येतो आता हे आपल्याला पुढच्या भागात पाहायचं आहे. कारण त्याला आता पोलिसांनी मारलेलं आहे आणि त्याला म्हणजे त्याचे डोळे बंद झाले आणि तो आता शुद्धीवर नाही आहे. पण नक्की तो आता इथपर्यंत कसा येतो आणि तो सावीला नक्की कसा वाचवते. कारण सावीला बाहेर न्यायचा प्लॅन हा दामिनीचा झालेला असतो. दामिनी, विलास, अवंती भास्कर यांचा प्लॅन असतो. पण आता धैर्य येऊन दामिनीचा प्लॅन कसा फ्लॉप होतोय हे आता आपल्याला पुढील भागात पाहायचे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका आणि ह्या भागाला आपल्या लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.